नमस्कार. आज वटसावित्री पौर्णिमा. आजूबाजूला बघितलं तर अनेक स्त्रिया सुंदर सुंदर वस्त्र परिधान करतात आणि पूजेची ताट घेऊन जातात आणि त्या वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. सातोजन्मी हाच नवरा मिळू दे, माझ्या नवऱ्याला जन्मभर उदंड आयुष्य लाभू दे, असं त्याला साकडं घालतात आणि नमस्कार करतात. किती छान आहे ना. ऋणानुबंधाच्या गाठी ज्या देवाने बांधलेल्या आहेत त्या ऋणानुबंधाच्या गाठीमध्ये विश्वासार्थ आहे. एकमेकांविषयी असलेलं प्रेम आहे आणि हे प्रेम व्यक्त करण्याची हा वटसावित्री पौर्णिमेचा दिवस आहे. पुरातन काळातील कथा तर सर्वांनाच माहिती आहे. सावित्रीने आपल्या नवऱ्याला या झाडाखाली मूर्छित पडल्यानंतर ठेवलं होतं. का ठेवलं होतं? कारण हे झाड भरपूर ऑक्सिजन बाहेर फेकतं. पण जेव्हा काल वटसावित्री पौर्णिमेचं सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती तेव्हा आजूबाजूला बघून कसं तरीच वाटलं. कारण अनेक वडाच्या झाडाच्या फांद्या या विकायला होत्या आणि विकत घेणाऱ्या महिला त्या खुशीने घेत होत्या. 10 रुपयात एक फांदी विकली जात होती. पण ढीकच्या ढीक ते वडाच्या झाडाच्या फांद्याचे बघितल्यावर वाटलं का झाडाच्या फांद्या तोडल्या तर त्या झाडालाही त्रास होत असेल ना. आणि निसर्गाचा ऱ्हास होतो याच्यातून. पण करतोय काय? केवळ पूजा करायची म्हणून पूजा करतोय, हे योग्य नाही. निसर्गाचं जतन आणि संवर्धन करणारं हे झाड 2500 वर्ष टिकतं. याची मुळं खूप खोलवर जातात आणि खोलवर गेल्यानंतर ही मुळं पाणी तर शोषून घेतातच, पण खडक फोडतात, खालची माती भुसभुशीत करतात. जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही मुळं निर्माण करतात. वडाचं झाड खूप सावली देतं आम्हाला. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे झाडाचे पानं घ्या, झाडाची साल घ्या, झाडांच्या पारंब्या घ्या, ह्या सगळ्या औषधी वनस्पती म्हणून वापरल्या जातात. आणि मग झाडाचा प्रत्येक कण न कण प्राण्यांना, पक्ष्यांना, माणसांना सगळ्यांना उपयोगात येणार आहे. मग अशा फांद्या तोडून आणि त्या निसर्गाचा ऱ्हास करून आम्हाला का कुठले सणवार करायचे? थोडीच नाही. मग या दिवशी स्त्रियांनी काय करावं? तर वडाचं झाड आपल्या घरात लावावं. निश्चित ते कुंडीत लावावं. ते मोठं होतं तेव्हा एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जाऊन त्या झाडाचे वृक्षारोपण करावं. आणि वृक्षारोपण केलं की निश्चितच या निसर्गातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल. कारण आपण माहिती आहे बिल्डिंगमध्ये राहतो. या दगडामातीच्या जंगलामध्ये जगणारे आपण आहोत. सिमेंटची जंगलं निर्माण झालेली आहेत, दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि निसर्गाचं जतन आणि संवर्धन करण्याचा हा एक दिवस आहे. म्हणूनच प्रत्येक महिलेने एकतरी झाड विकत घ्यावं किंवा ते आपल्या कुंडीत लावावं आणि आपल्या घरात ते ठेवावं. आणि घरात ठेवल्यानंतर जर ह्या झाडाचा महत्त्व काय आहे तर हे झाड काय करतं तर आपल्या फ्रीजमधून बाहेर पडणारा क्लोरोफ्लोरोकार्बन असतो, हा घातक वायू आहे. तसंच एसीमधून बाहेर पडणारा हा घातक वायू आहे आणि हा वायू शोषून घेण्याचं काम हे झाड करतं. सगळे इंडोअर प्लांट्स काय करतात तर ही घातक असलेले वायू शोषून घेतात आणि आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करण्याचं म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं कार्य करतात. मग निश्चितच बोन्साय केलेलं तरी झाड मी घरात आणेन किंवा माझ्या एखाद्या मैत्रिणीला या दिवशी एखादं झाड प्रेझेंट देईल आणि त्या झाडाची पूजा करून तिला ते देईल. आपण जर असं केलं तर खरंच या निसर्गाचं जतन आणि संवर्धन होईल. झाडाच्या फांद्या तोडून आणि झाडाची नुसती फांदीची पूजा करून खरं तर आपल्याला काहीच मिळत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गौतम बुद्ध ईश्वर शोधण्यासाठी भटभटकले आणि त्यांनी या झाडाखाली बसून काय केलं
तर ध्यानधारणा केली आणि त्यांच्या लक्षात आलं की अंतरात्म्यातच जी ज्योत आहे त्यातच भगवंत आहे आणि हा भगवंत आहे त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हा निसर्ग देवाने आपल्याला दिलेला आहे. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी निश्चितच या निसर्गाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक वटवृक्ष किंवा एक वडाचं झाड आपल्या मैत्रिणींना प्रेझेंट द्यावं आणि त्यातूनच या वडाच्या झाडाची घरोघरी पूजा व्हावी आणि हे निसर्गामध्ये लावली जावीत आणि त्यातून या निसर्गाचं जतन आणि संवर्धन व्हावं. आणि हीच वटसावित्रीची आपली पूजा होईल.